प्रथमच महाराष्ट्र केसरी 2026 साठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने मातीशी नातं जपणाऱ्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीला नवी उभारी मिळाली आहे। या कार्यक्रमावेळी लोकनेते अंकुशभाऊ गोरे यांनी कुस्तीचे महत्त्व विशद करताना सांगितले की कुस्ती हा केवळ खेळ नसून तो मातीशी जोडलेला संस्कार आहे। आजची तरुण पिढी मोबाईलच्या आहारी जात असताना तिला मैदान, व्यायाम आणि शिस्तीकडे वळवणे अत्यंत गरजेचे आहे। खटाव माण तालुक्याला संस्कृती आणि व्यायामाची समृद्ध परंपरा असून सूर्यनमस्कारासारखा व्यायाम प्रकार स्वर्गीय बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या माध्यमातून याच मातीतून जगभर पोहोचला आहे। हीच उज्ज्वल परंपरा पुढे नेत कुस्तीसारख्या खेळांना प्रोत्साहन देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले। या महाराष्ट्र केसरी निवड चाचणीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गुणवंत मल्लांना मोठे व्यासपीठ मिळावे आणि या मातीतूनच नवे महाराष्ट्र केसरी घडावेत हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। औंधच्या कुस्तीप्रेमींसाठी हा क्षण अभिमानाचा असून ग्रामीण खेळाडूंना नवी दिशा देणारा ठरणारा आहे। माझी या खटाव भागातील औंध भागातील कुस्ती शौकीनांना एक विनंती राहील, आपण 2 आणि 3 जानेवारीला महाराष्ट्र केसरी सातारा जिल्हा कुस्तीगीर परिषद चाचणी आपण MI मंगल कार्यालय औंध या ठिकाणी घेत आहोत आणि आपल्या भागातील जिल्ह्यातील मल्ल कुस्तीगीर यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण उपस्थित राहावे आणि कुस्तीचा आनंद घ्यावा आणि आपल्या कुस्तीगीरांना मल्लांना प्रोत्साहन करावं ही माझी नम्र विनंती। धन्यवाद। खटाव आणि औंध हा परिसर केवळ भौगोलिक दृष्ट्या नाही तर इकडे संस्कार, शिक्षण आणि खेळ याच्यामध्ये या भागाला समृद्ध वारसा आहे। या मातीतून अनेक विचारवंत, कलाकार, समाजसुधारक घडले आहेत आणि त्याच परंपरेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे मातीशी नाळ जोडलेला खेळ आणि तो खेळ म्हणजे कुस्ती। आज आपण पाहतो की तरुणाई मोठ्या प्रमाणात मोबाईल, स्क्रीन आणि भौगोलिक याच्यामध्ये अडकलेली आहे आणि आपल्याला ती तरुण पिढी त्याच्यातून जर बाहेर काढायची असेल तर त्याला आपल्याला एक चांगल्या खेळाशी कुठेतरी जोडलं पाहिजे त्यांना आपल्याला। आणि कुस्ती हा खेळ नाहीये, तो संयम, शिस्त, सहनशक्ती आणि स्वाभिमान शिकवणारा संस्कार आहे। खटाव आणि औंध परिसराची एक उज्ज्वल परंपरा आहे। या मातीतून बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्यासारखे व्यक्तिमत्व की ज्यांनी सूर्यनमस्काराच्या माध्यमातून सूर्यनमस्कार पूर्ण जगामध्ये त्यांना एक स्थान मिळवून दिलं आणि आपला इतिहास असं सांगतो की ग्रामीण भागातून ही आपण जगाला काहीतरी प्रेरणा देऊ शकतो। या परिसरातील आणि आजूबाजूच्या तरुणांची व्यायामाकडे वळले पाहिजेत, त्याच्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय आणि ही चाचणी घेण्यामागचा एकच उद्देश आहे की या भागातील तरुण व्यायामाकडे वळले पाहिजेत। याच उद्देशाने आम्ही महाराष्ट्र केसरी ची चाचणी या औंध मध्ये घेतोय। महाराष्ट्र केसरी चाचणी ही स्पर्धा नाहीये, फक्त स्पर्धा नाहीये तर ग्रामीण तरुणांना एक व्यासपीठ आपण निर्माण करून देतोय, कुस्ती संस्कृती पुनर्जीवित करतोय, महाराष्ट्राला पुढचा केसरी आपण देण्याचा प्रयत्न करतोय। आम्हाला विश्वास आहे की खेळ मातीचा असला तरी सन्मान महाराष्ट्राचा आहे आणि या मातीतून महाराष्ट्राला, देशाला खेळ देणारी मुलं निर्माण होतील असा मला विश्वास वाटतोय।